हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मस्के सर. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे व्हिडिओचं सिरीज सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये 3 व्हिडिओ असणार आहे. त्या सिरीजमधला हा जो तिसरा व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओमध्ये आपण डिग्रीची तिसरी कन्स्ट्रक्शन म्हणजे थर्ड कन्स्ट्रक्शन ऑफ डिग्री शिकणार आहोत. याच्या अगोदरच्या पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण डिग्रीची बेसिक कन्सेप्ट आणि पहिली कन्स्ट्रक्शन शिकलेली आहोत. दुसऱ्यामध्ये दुसरी कन्स्ट्रक्शन शिकलेली आहोत आणि आता तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण डिग्रीची तिसरी कन्स्ट्रक्शन शिकणार आहोत. या तिन्ही व्हिडिओची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तेव्हा हा टॉपिक पूर्णपणे समजायचा असेल तर तीनही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. डिग्रीच्या तिसऱ्या रचनेत एका घटकाची तुलना निवडकांसोबत अति थोडक्यांसोबत केली जाते. अशा वेळी हा एक घटक त्या निवडकांपैकीच एक असतो असं दर्शविलं जातं. आता तुलनात्मक दृष्ट्या जर आपण पाहिलं तिसऱ्या कन्स्ट्रक्शनमध्ये, तर तिसऱ्या कन्स्ट्रक्शनमध्ये कसं आहे, पहिल्या कन्स्ट्रक्शनमध्ये कसं होतं तर एकाची तुलना एकासोबत होती. दुसऱ्या कन्स्ट्रक्शनमध्ये कसं होतं, एकाची तुलना अनेक घटकांसोबत होती. आता तिसऱ्या कन्स्ट्रक्शनमध्ये कसं आहे, तर तिसऱ्या कन्स्ट्रक्शनमध्ये एकाची तुलना तिथे असलेल्या फार थोड्या लोकांसोबत आहे, म्हणजे सर्वांसोबत नाही. तर जसं सेकंड कन्स्ट्रक्शनमध्ये कसं होतं, सगळ्यांसोबत होतं. आता मात्र तिथे उपस्थित असलेल्या अति थोडक्यांसोबत काही निवडक घटकांसोबतच त्या एका गोष्टीची, एका घटकाची तुलना केली जाते आणि हा जो एक घटक असतो त्यातलाच असतो असं त्या ठिकाणी दर्शविलं जातं. डिग्रीच्या तिसऱ्या रचनेत पॉझिटिव्ह डिग्रीची वाक्यरचना पाहूया आपण. सुरुवातीला व्हेरी प्यू येणार आहे. व्हेरी प्यू नंतर पहिला करता येतो. पहिल्या कर्त्यानंतर क्रियापद येते. क्रियापद तिसऱ्या रचनेत पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला कर्ता नेहमी अनेकवचनी असतो. हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. त्याच्यामुळं या उलट कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचा जो पहिला कर्ता आहे तो एकवचनी असतो. म्हणून त्यांच्यासोबत येणारं हेल्पिंग वर्ब कसं असणार आहे, एकवचनी असणार आहे. पण पहिल्या डिग्रीचा म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचा कर्ता मात्र कसा असतो, अनेकवचनी असतो. त्याच्यामुळं या ठिकाणी मात्र आपल्याला त्या त्या काळानुसार अनेकवचनी सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करावा लागणार आहे. क्रियापदानंतर विशेषणाचं पहिलंच रूप येते ॲज मध्ये. त्याच्यानंतर शेवटी दुसरा करता येतो. उदाहरणार्थ, व्हेरी फ्यू स्टुडंट्स ऑफ आवर क्लास आर ॲज ओबिडियंट ॲज सतीश. तुम्ही पाहू शकता सुरुवातीला नियमाप्रमाणे व्हेरी फ्यू, तर या ठिकाणी व्हेरी फ्यू हा शब्द समूह आलेला आहे. व्हेरी फ्यू नंतर वाक्याचा पहिला करता येतो. स्टुडंट्स ऑफ आवर क्लास हा पहिला करता येतो. त्याच्या पहिल्या कर्त्यानंतर क्रियापद येते. या ठिकाणी क्रियापद येते आणि क्रियापद अनेक वचनी असल्यामुळं क्रियापद आलेलं आहे. अनेक वचनी आपण आरचा वापर केलेला आहे आणि या उलट दुसरा करता मात्र एक वचनीच. ओबिडियंट हे विशेषणाचं पहिलंच रूप असणार आहे आणि सतीश हा पॉझिटिव्ह डिग्रीचा दुसरा करता असणार आहे. आता पाहूया या तिसऱ्या कन्स्ट्रक्शनमध्ये कंपॅरेटिव्ह डिग्रीची वाक्यरचना कशा प्रकारे असते. नियमानुसार पहिला करता येतो. पहिल्या कर्त्यानंतर क्रियापद येते. आता इथलं क्रियापद मात्र एकवचनी असणार आहे, कारण कर्ता एकवचनी असणार आहे. क्रियापदानंतर विशेषणाचं दुसरंच रूप येऊन दॅन मेनी अदर किंवा दॅन मोस्ट अदर, दॅन एनी अदर नाही आहे, लक्षात ठेवायचं. दॅन मेनी अदर किंवा दॅन मोस्ट अदर यापैकी दोन्हीपैकी तुम्ही कोणते यूज करू शकता. शेवटी दुसरा करता येतो. फॉर एक्झाम्पल, सतीश इज मोर ओबिडियंट दॅन मोस्ट अदर स्टुडंट्स इन आवर क्लास. तर तुम्ही पाहू शकता. So Satish is the first subject of comparative degree. Is the verb. More obedient is the second form of adjective. Than most other or than many other is the identity of this degree. And students in our class is the second subject of comparative degree. डिग्रीच्या तिसऱ्या रचनेत सुपरलेटिव्ह डिग्रीची वाक्यरचना आपल्याला पाहिजे. सुरुवातीला पहिला करता, कर्त्यानंतर क्रियापद, क्रियापदानंतर वन ऑफ द ही या डिग्रीची विशेष ओळख आणि त्याच्यानंतर थर्ड फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणाचं तिसरं रूप, शेवटी दुसरा करता. फॉर एक्झाम्पल, सतीश इज वन ऑफ द मोस्ट ओबिडियंट स्टुडंट्स इन आवर क्लास. पुन्हा वाक्यरचना डीपमध्ये पाहूया. सो सतीश इज द फर्स्ट सब्जेक्ट ऑफ सुपरलेटिव्ह डिग्री. इज द वर्ब. वन ऑफ द इज द आयडेंटिटी ऑफ दिस डिग्री. मोस्ट ओबिडियंट इज द थर्ड फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह अँड स्टुडंट्स इन आवर क्लास इज द सेकंड सब्जेक्ट ऑफ सुपरलेटिव्ह डिग्री. हा डिग्रीचा पहिला करता, हे वर्ब,
हे वन ऑफ द ही या डिग्रीची ओळख, वन मोस्ट ओबिडियंट विशेषणाचं तिसरं रूप, आणि स्टुडंट इन आवर क्लास हे सुपरलेटिव्ह डिग्रीचा दुसरा करता. एकाच वाक्यात बघायचं झालं तर व्हेरी फ्यू स्टुडंट्स ऑफ आवर क्लास आर ॲज ओबिडियंट ॲज सतीश कंपॅरेटिव्ह सतीश इज मोर ओबिडियंट than most other or many other students of our class, and Satish is one of the most obedient students in our class. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्ही पाहू शकता, हा स्टुडंट नावाचं जे नाऊन आहे ते तिन्ही डिग्री म्हणजे हा एक सब्जेक्टच आहे, ते कसं आलं पाहिजे प्युरलच म्हणजे अनेक वचनी आलं पाहिजे. लिहिण्याच्या ओघामध्ये जर हे सिंग्युलर झालं एक वचनी झालं तर तुमचं वाक्य पूर्णपणे चुकणार आहे. ही गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात ठेवावी लागणार आहे. डिग्रीच्या तिसऱ्या रचनेत पीडीचं म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कशा प्रकारे रूपांतर करायचं हे आपण पाहूया. पॉझिटिव्ह डिग्रीचा दुसरा कर्ता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सुरुवातीला येतो. कर्त्यानंतर लगेचच क्रियापद येते. क्रियापदानंतर विशेषणाचं दुसरंच रूप येऊन दॅन मेनी ऑदर किंवा दॅन मोस्ट ऑदर दोन्हीपैकी एक हा तुलनादर्शक शब्द समोर येतो. शेवटी पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला कर्ता येतो. फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्ह डिग्री व्हेरी फ्यू countries in the world are as large as China. थोडंसं आउटलाईन करूया. व्हेरी फ्यू ही डिग्रीची ओळख जी सुरुवातीलाच येणार आहे. कंट्रीज इन द वर्ल्ड हा पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला करता हे आपलं वर बसणार आहे आणि हे विशेषणाचं पहिलं रूप आणि हा दुसरा करता सेकंड सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. आदली बदली आता कशी होईल तुम्ही पाहू शकता. कर्त्यांची आदली बदली सेकंड कन्स्ट्रक्शन प्रमाणेच फक्त आयडेंटिटी मात्र या ठिकाणी थोडीशी बदलणार आहे. आता पाहू शकता तुम्ही हा जो पॉझिटिव्ह डिग्रीचा दुसरा कर्ता होता तो कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सुरुवातीला या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे हा झाला आपला पहिला नियम. दुसरा नियम काय सांगतो, कर्त्यानंतर लगेचच क्रियापद येते. तुम्ही पाहू शकता इज नावाचं क्रियापद आलेलं आहे. त्याच्यानंतर विशेषणाचं क्रियापदानंतर विशेषणाचं दुसरंच रूप येऊन दॅन मेनी ऑदर किंवा दॅन मोस्ट ऑदर हा तुलनादर्शक शब्द समोर येतो. हे आलेले विशेषणाचं दुसरं रूप आणि दॅन मोस्ट ऑदर ही या डिग्रीची ओळख किंवा तुलनादर्शक शब्द समोर आणि शेवटी कंट्रीज इन द वर्ल्ड हा जो पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला करता येतो या ठिकाणी शेवटी आलेला आहे. आणखी एक एक्झाम्पल व्हेरी फ्यू ॲनिमल्स इन द वर्ल्ड आर ॲज युजफुल ॲज द काऊ. पुन्हा आउटलाईन करूया. व्हेरी फ्यू आयडेंटिटी ॲनिमल्स इन द वर्ल्ड फर्स्ट सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. आर इज द हेल्पिंग वर्ब. Useful is the first form of the adjective and the cow is the second subject of the positive degree. So the transformation will be the cow is more useful than many other animals in the world. आता इथे पाहू शकता पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला करता अनेक वचनी होतो म्हणून आपण अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला. हा जो इतरा करता आहे तो एक वचनी आहे म्हणून या ठिकाणी आपण एक वचनी सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केलेला आहे. Very few trees in the world are as tall as the redwood tree. The redwood tree is taller than many other or most other trees in the world. डिग्रीच्या तिसऱ्या रचनेत आता आपल्याला पॉझिटिव्हचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करण्याचे काही नियम आहेत ते आपण पहिल्यांदा पाहूया. पहिला नियम काय सांगतो, पॉझिटिव्ह डिग्रीचा दुसरा करता सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुरुवातीला येतो. कर्त्यानंतर लगेचच क्रियापद येते. क्रियापदानंतर वन ऑफ द हा शब्द समोर येऊन म्हणजे ही ज्या डिग्रीची ओळख आहे विशेषणाचं तिसरं रूप येते आणि शेवटी पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला करता येतो. आता वाक्याच्या माध्यमातून पाहूया. पॉझिटिव्ह डिग्री व्हेरी फ्यू कंट्रीज इन द वर्ल्ड पाठीमागे दिलेले सेंटेन्स आहे आर ॲज लार्ज ॲज चायना. आउटलाईन तर अगोदरच तुम्हाला माहीत आहे. सो दिस इज द आयडेंटिटी ऑफ धिस डिग्री. डिग्रीची ओळख. कंट्रीज इन द वर्ल्ड हा पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला करता जो अनेक वचनी आहे म्हणून हे अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद. लार्ज हे विशेषणाचं पहिलं रूप आणि चायना हा पॉझिटिव्ह डिग्रीचा दुसरा करता. मग याचं सुपरलेटिव्ह डिग्री कसं होईल, चायना इज वन ऑफ द लार्जेस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड. पहिला करता अनेक वचनी त्याच्यामुळं अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद. या ठिकाणी या सुपरलेटिव्ह डिग्रीचा पहिला करता मात्र एक वचनी त्याच्यामुळे एक वचनी सहाय्यकारी क्रियापद. पहिला नियम काय सांगतो, पॉझिटिव्ह डिग्रीचा दुसरा करता सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुरुवातीला येतो. चायना नावाचा जो सेकंड सब्जेक्ट आहे तो सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुरुवातीला आलेला आहे.
त्याच्यानंतर लगेचच काय सांगितलं आहे की नाही, सहाय्यक क्रियापद येते. या ठिकाणी क्रियापद आलेलं आहे. त्याच्यानंतर वन ऑफ द हा शब्द समोर येऊन विशेषणाचं तिसरंच रूप, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वन ऑफ द आलेलं आहे आणि विशेषणाचं तिसरं रूप लार्जेस्ट, आणि शेवटी उरलंय काय, पहिला करता. कंट्रीज इन द वर्ल्ड हा पहिला करता आहे, तो या ठिकाणी शेवटी आलेला आहे. आणखी एक उदाहरण, व्हेरी फ्यू ॲनिमल्स इन द वर्ल्ड आर ॲज युजफुल ॲज द काऊ. द काऊ इज वन ऑफ द मोस्ट युजफुल ॲनिमल्स इन द वर्ल्ड. पुन्हा या ठिकाणी पाहूया, वर दिलेलं आहे सेम आउटलाईन वरच्या नियमाप्रमाणे. व्हेरी फ्यू ट्रीज इन द वर्ल्ड आर ॲज टॉल ॲज द रेडवूड ट्री. द रेडवूड ट्री इज वन ऑफ द टॉलेस्ट ट्रीज इन द वर्ल्ड. तर ही ओळख फर्स्ट सब्जेक्ट ऑफ पॉझिटिव्ह डिग्री, वर्ब या ठिकाणी विशेषणाचं पहिलं रूप, आणि द रेडवूड ट्री हा पॉझिटिव्ह डिग्रीचा दुसरा करता. कर्त्यांची अदलाबदल केली आपण या ठिकाणी. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, डिग्रीची ओळख, विशेषणाचं तिसरं रूप आणि हा पॉझिटिव्ह डिग्रीचा दुसरा करता. आता काही मिक्स्ड एक्झाम्पल पाहून आपण हा टॉपिक आणखी पक्का करणार आहोत. व्हेरी फ्यू सेंट्स वर ॲज पॉप्युलर ॲज स्वामी विवेकानंद. पहिल्यांदा आलेली या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री. पुन्हा आउटलाईन करू ही ओळख. सेंट्स is the first subject of positive degree, where is the verb, popular is the first form of adjective, and Swami Vivekanand is the second subject of positive degree. So the transformation of this positive degree into comparative degree will be Swami Vivekananda was more popular than most other or many other saints. पाहू शकता तुम्ही, कर्त्यांची अदलाबदल आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यानंतर हा करता अनेक वचनी होता, पण हा करता मात्र एक वचनी. पॉझिटिव्ह डिग्रीची आता कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे विशेषणाचं दुसरं रूप, दॅन मेनी अदर किंवा मोस्ट अदर ही या डिग्रीची ओळख, आणि शेवटी हा पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला करता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये शेवटी येणार आहे. त्याच्यानंतर याचं सुपरलेटिव्ह कसं असणार आहे, स्वतः याचं सुपरलेटिव्ह होताना जसं तुम्हाला माहितीच आहे, फक्त बदलणारा भाग कोणता असेल एक लक्षात ठेवायचं आपल्याला, काय, हा विशेषणाचा भाग आणि ही या डिग्रीची ओळख. म्हणजे उत्तर काय असणार आहे, स्वामी विवेकानंद वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर सेंट्स. या दोन्ही डिग्रींचे कर्ते मात्र कसे असणार आहेत, सेमच असणार आहे. बदलणार आहे ती फक्त विशेषणाचं रूप आणि या डिग्रीची ओळख, एवढाच जो काय तो बदल या ठिकाणी होणार आहे. पुढं आता क्रॉस प्रॅक्टिस घेऊया आपण. द गोल्ड इज वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह मेटल्स इन द वर्ल्ड. आता मी दिलेलं आहे करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आपण सुपरलेटिव्ह, याच्या अगोदरचं वाक्य रेग्युलर होतं, आपण काय केलं पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह, कंपॅरेटिव्ह टू सुपरलेटिव्ह केलं. आता आपल्याला उलट जायचं आहे, पहिल्यांदा घ्यायचं आपल्याला सुपरलेटिव्ह. अधोरेखित म्हणजे आउटलाईन करूया पहिल्यांदा. So the gold is the first subject of superlative degree. Is the verb. One of the is the identity of this degree. Most expensive is the third form of the adjective, and metals in the word is the second subject of superlative degree. तर आता करूया आपण याचं कंपॅरेटिव्ह मध्ये रूपांतर करूया. कंपॅरेटिव्ह मध्ये रूपांतर करताना आपल्याला माहिती आहे की कर्त्यांची जी पोझिशन आहे ती सेमच असणार आहे, बदलणार आहे फक्त विशेषणाचं रूप आणि डिग्रीची ओळख. म्हणजे काय, तुम्ही पाहू शकता द गोल्ड हे वर्ब मोर एक्सपेन्सिव्ह इज द सेकंड फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह, आणि या ठिकाणी वन ऑफ द ही या डिग्रीची ओळख होती, पण दॅन मेनी अदर ही या डिग्रीची ओळख आहे. बाकी करते मात्र सेमच असणार आहे. आता आपल्याला जायचे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जाताना मात्र कर्त्यांची अदलाबदल या ठिकाणी होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, सुरुवातीला काय येणार आहे व्हेरी फ्यू, व्हेरी फ्यू नंतर हा जो पॉझिटिव्ह डिग्रीचा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचा जो दुसरा करता असतो तो व्हेरी फ्यू नंतर येणार आहे, आणि तो कसा असणार आहे, अनेक वचनी असणार आहे. ही गोष्ट मात्र आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे. म्हणजे उत्तर कसं असेल, व्हेरी फ्यू मेटल्स इन द वर्ल्ड आर ॲज एक्सपेन्सिव्ह ॲज द गोल्ड. तुम्ही अगदी सोप्या प्रकारे पाहू शकता, सुरुवातीला व्हेरी फ्यू आलेला आहे, त्याच्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्रीचा किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा जो दुसरा करता आहे
तो दुसरा कर्ता व्हेरी फ्यू नंतर जशास तसा या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर हा कर्ता अनेक वचनी असल्यामुळे आर येणार आहे. विशेषणाचं पहिलं रूप आणि शेवटी सुपरलेटिव्ह डिग्रीचा किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा हा जो पहिला कर्ता आहे तो पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये शेवटी येणार आहे. कंपॅरेटिव्ह, आता कंपॅरेटिव्ह टू सुपरलेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. दिस इज स्मार्टर दॅन मोस्ट अदर वेज. So this is one of the smartest ways. Very few ways are as smart as this किंवा this is. इथे सुद्धा बघा अगदी सहज पहिला करता दुसरा करता, पहिला करता दुसरा करता, वर्ब सेम आहेत, वर्ब सेम आहेत, विशेषणाचं दुसरं रूप, विशेषणाचं तिसरं रूप, ओळख फक्त ओळखीमध्ये म्हणजे जी ओळख आहे आयडेंटिटी आहे जी या डिग्रीची इथे विशेषणाच्या नंतर येते, इथे मात्र विशेषणाच्या अगोदर येते आणि इथे मात्र ओळख सुरुवातीलाच येते. दोन्ही दुसरे जे कर्ते आहेत ते दुसरे कर्ते व्हेरी फ्यू नंतर येतात, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर विशेषणाचं पहिलं रूप आणि शेवटी ह्या दोन्ही डिग्रीचा पहिला कर्ता इथे शेवटी येतो. आणखी एक एक्झाम्पल, द गंगा इज वन ऑफ द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. सुपरलेटिव्ह घेतली, आता कंपॅरेटिव्ह करूया. द गंगा is longer than most other or many other rivers in India, and so what will be the positive? Very few rivers in India are as long as the Ganga. शेवटचं वाक्य, द गंगा हा सुपरलेटिव्ह डिग्रीचा किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा पहिला कर्ता, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर डिग्रीची ओळख जी विशेषणाच्या अगोदर येते आणि ही जी विशेषणाची ओळख आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जी विशेषणाच्या नंतर येते आणि हा दुसरा कर्ता कंपॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचा. आता इथे सुरुवातीला व्हेरी फ्यू, त्याच्यानंतर हे 2 नंबरचे जे कर्ते आहेत ते पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये सुरुवातीला येतात. पॉझिटिव्ह डिग्रीचा पहिला कर्ता अनेक वचनी असतो, त्याच्यामुळे अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद. पॉझिटिव्ह डिग्री म्हटलं की विशेषणाचं पहिलं रूप ॲज आणि ॲजच्या मध्ये, आणि पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह डिग्रीचा किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचा जो पहिला कर्ता आहे तो पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये शेवटी येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या 3 व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हा टॉपिक अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये उदाहरणासहित शिकलेलो आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला हा टॉपिक नीट समजणार नाही. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस video. If you are still new to my channel, so please subscribe the channel, like and comment the video. So thank you very much for watching this.